हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माय एक्झामचं यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 29 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, माय एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. 29 डिसेंबर 2025. तर आकाश नेक्स्ट जनरेशन, आकाश NG क्षेपणास्त्र प्रणाली संरक्षण व विकासाने DRDO विकसित केली आहे. PM सेतू ही योजना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे राबवली जाते. त्याचबरोबर PM युवा 3.0 ही योजना नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया मार्फत शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते. K4 क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेद्वारे DRDOद्वारे विकसित केले गेलेले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मुलांना वीर बाल दिनादिवशी दिला जातो. पुढे पाहूया. मेघालय सरकारने प्री स्कूल ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या अभ्यासक्रमात खासी आणि गारो या स्थानिक भाषांना अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी परिषदेची 11वी बैठक डिसेंबर 2025मध्ये दोहा, कतार येथे आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर दहशतवादी विरोधी परिषद 2025 नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे आयोजित करण्यात आली होती. 40वी आशियाई जलपक्षी गणना जानेवारी 2026मध्ये आंध्र प्रदेशातील गोदावरी, मोहाना आणि कोरिंगा वन्यजीव अभयारण्यामध्ये होणार आहे. पुढे पाहूया. उत्तर प्रदेश सरकारने राज्यभरातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये वृत्तपत्र वाचन अनिवार्य केलेले आहे. पुढे पाहूया. 25 डिसेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 25वा वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवात 25 डिसेंबर 2000 मध्ये झाली होती. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 27 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेला सुरुवात झाली आहे. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची नवी दिल्लीतील अटल स्मृती न्यास सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर फ्रेंड्स, थांबूयाच्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.